उच्च न्यायालयाच्या वतीने 1 ऑगस्ट 2024 रोजी निर्देश द्यायला आहे की बाबा हे राज्याचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्यांना आहे. भारतात कर्नाटकात उपवर्गीकरण झालं आहे, तामिळनाडूत झालं आहे, आंध्र प्रदेशात झालं. त्याच धर्तीवर हे महाराष्ट्राचं उपवर्गीकरण व्हावं अशी सकल मातंग समाजाच्या वतीनं विनंती आहे. येथील विरोधी पक्षाच्या वतीनं हा डाव हाणून पाडण्याच्या तयारीत आहेत. पण जसं ओबीसीच NTD NTC आहे त्याच धर्तीवर हे उपवर्गीकरण व्हावं. आम्ही 12%चं 13% मागत नाही किंवा 13%चं 14% मागत नाही. ह्या 13%त ज्याची लोकसंख्या आहे जास्त आहे, ज्याच्यात मागासपणा जास्त आहे, त्या धर्तीवर हे उपवर्गीकरण व्हावं अशी सकल मातंग समाज औंढा नागनाथच्या वतीनं विनंती आहे की या ठिकाणी उपवर्गीकरण व्हावं. दिनांक 1 जून रोजी माननीय तहसीलदार साहेब औंढा नागनाथ यांच्यामार्फत आम्ही या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की जो आत्ताच समजा आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो महाराष्ट्रामध्ये विषय चालू आहे त्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. तसेच आमची तिसरी मागणी होती की बीड जिल्ह्यामध्ये आमच्या मातंग नवयुवक तरुणाचा खून झालेला आहे. त्यामधील आरोपी अद्यापपर्यंत अटक नाहीत. त्या आरोपींना तात्काळ अटक करावी व ती केस फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी व आमचा जो तरुण होता त्या तरुणाच्या परिवाराला शासनाकडून 25 लाख रुपये अशी मदत जाहीर करावी. आणि इतर मागण्यासाठी आम्ही औंढा नागनाथचे तहसीलदार माननीय गाडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की साहेब आमच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण रास्त आहेत